आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ग्रँड मास्टर. आत्मनमस्ते मॅम, आत्मनमस्ते सर्वांना. ब्रह्मांडीय ऊर्जा आणि या ऊर्जेसह आपला प्रवास छान शेअर करायचा आहे सगळ्यांसह. आणि आज शेअर करत आहेत आपल्या. उषा प्रवीण काटकर. चला तर आपल्या उषा प्रवीण काटकर करत आहेत. बोला उषा ताई. मॅडम, म्हणजे मला रेकी बद्दल असं विशेष काही माहितीच नव्हतं. म्हणजे रेकी हा पहिले शब्द मी तुमचा परिचय ऐकलेलाच द्या. नव्हता. उषा ताई, परिचय द्या तुमचा. मी उषा प्रवीण काटकर, मी भोरवरून बोलते. पुणे जिल्ह्यात भोर तालुका आहे, तिथून मी बोलते. म्हणजे मी जॉईन झाले रेकीला. आणि माझ्या एका कॅमेरा थोडासा मध्ये घ्या. तुम्ही मध्ये या थोड्याशा कॅमेऱ्याच्या. अजून थोडासा. हा, बस बस बस, जमलं जमलं. हं, माझ्या एका मैत्रिणीने मला रेकी बद्दल माहिती दिली. मी हं, रेकी हा शब्द कधी ऐकलाच नव्हता. म्हणजे मला हे माहितीच नव्हतं कधीच, हे असं काही विषय असतो म्हणून. पण माझ्या एका मैत्रिणीने केलं रेकी जॉईन. तिने पूर्ण 3 सेशन केले रेकीचे, फर्स्ट, सेकंड, थर्ड. आणि तिला बराचसा अनुभव चांगला आला. तर तिने माझी माझी घरची परिस्थिती, माझं सगळं तिला माहिती होतं. त्याच्यामुळे तिने मला खूप आग्रह केला हा रेकीचं जॉईन करण्यासाठी. पण माझी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मी काय त्यावेळेस जॉईन केलं नाही. मग माझी मोठ्या मुलीचं लग्न झालेलं आहे, मी तिला जॉईन करायला सांगितलं. तिने जॉईन केलं तर तिला खूप छान रिझल्ट मिळाले. खूप हं, छान अनुभव आला फर्स्ट, थर्ड, सेकंड, थर्ड डिग्रीचा पण. आणि नंतर तिने ग्रँड मास्टर पण केलं. ग्रँड मास्टरचे पण खूप छान अनुभव आले तिला. मग तिने हं, मला खूप आग्रह केला, म्हणजे खूपच आग्रह केला की तू जॉईन हो, जॉईन हो म्हणून. हं, म्हणजे ब्रह्मांडी ऊर्जा आर्थिक अडचणी दूर करते. तू हं, जॉईन हो, तुला आपोआप पैसे मिळत राहतील फी भरण्यासाठी. मग त्या हं, विश्वासावर मी जॉईन झाली मॅडम. हं, मी जॉईन झाल्यानंतर नोव्हेंबर डिसेंबरच्या काहीतरी बॅचला मी जॉईन झाले होते, फर्स्ट सेकंड डिग्रीच्या. मी ज्यावेळेस जॉईन झाले त्यावेळेस मला अक्षरशः, म्हणजे मला खाली बसता येत नव्हतं. उभं सुद्धा जास्त वेळ राहता येत नव्हतं. बसता येत नव्हतं. कुठल्याही पोजमध्ये मला 10 मिनिटापेक्षा जास्त कुठल्याच पोजमध्ये मला थांबता येत नव्हतं. आणि माझी मान तर अजिबात मला अशी धरवतच नव्हती. म्हणजे थोडा वेळच मी काम केलं की लगेच असं वाटायचं हे मान अशी मुंडकं असं बाजूला काढून ठेवावं. असं इतका त्रास व्हायचा मानेचा मला. हं, तर मी जॉईन झाल्यानंतर मला, म्हणजे 4-8 दिवसातच मला थोडं 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 थोडंसं असं रिलीफ वाटायला लागलं हळूहळू थोडं. मी मॅडमला माझे सगळे प्रॉब्लेम सांगितले. आणि रेकी, म्हणजे मेडिटेशन जसे जसे मी करत गेले, जसे जसं दिवस दिवस एक एक दिवस जात गेला, तसं तसं मला शारीरिक माझ्या ज्या प्रॉब्लेम्स होते त्याच्यामध्ये मला खूप हळूहळू फरक जाणवत गेला. म्हणजे मी माझे 3 सेशन होईपर्यंतच माझ्या मानेवरती पूर्ण अशी सूज असायची. हे सगळं एकच दिसायचं माझं. एवढी सूज असायची पाठीमागून. हे मिडलचा जो मणका आहे तो पूर्ण असं उंच असं सूज त्याच्यावर चढलेली होती अशी खूप. तर ते हळूहळू कमी कमी होत गेलं. हं, आणि माझे आर्थिक प्रॉब्लेम खूप होते घरामध्ये. त्या आर्थिक प्रॉब्लेम मधनं पण माझे थोडे थोडे म्हणजे प्रॉब्लेम कमी झाले. दुसरी गोष्ट म्हणजे मी अतिशय चिडखोर स्वभावाची होते. एखादं कुणी जर मला एखादा जरी शब्द बोललं तर त्याच्यावर मी अर्धा तास बडबड करायची त्या व्यक्तीला. एवढं मी चिडचिड स्वभाव होता माझा. म्हणजे माझा स्वभाव तसा होता. असं याच्यामुळं की माझं शारीरिक प्रॉब्लेम खूप होते, शारीरिक त्रास, तो त्रास होता. आर्थिक अडचणी घरातल्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जिथे राहतो तिथल्या आजूबाजूच्या परिसरातील म्हणजे जे आमचे घर वास्तूच्या वाईटावर आहेत लोक, ह्या लोकांचं पण फार टेन्शन होतं मला. ह्या सगळ्या टेन्शनमुळे माझी अतिशय चिडचिड व्हायची. म्हणजे कशाचा विचार करायचा, म्हणजे एक संपतोय विचार डोक्यातला की दुसरा असायचा, दुसरा संपतोय तिसरा. त्यात कुणी काही आडवं तिडवं बोललं की मला अतिशय राग यायचा. आणि मी खूप, म्हणजे चिडचिड खूप करायची. आता इतकी उलट परिस्थिती आहे की मला कोणी किती बोललं तरी मी काही बोलतच नाही, मी एकदम शांत राहते. एवढा माझा, म्हणजे एवढा फरक पडलाय माझ्यामध्ये. म्हणजे आणि माझा स्वभाव बदलला. दुसरी गोष्ट म्हणजे इतकी निगेटिव्हिटी होती माझ्यामध्ये, प्रचंड निगेटिव्हिटी होती. ती सगळी निगेटिव्हिटी माझी निघून गेली याच्यामध्ये आल्यापासून. माझा चेहरा पूर्ण निस्तेज झाला होता या टेन्शनमुळे, निगेटिव्हिटीमुळे. आता एवढा छान ग्लो आलाय माझ्या चेहऱ्यावरती की म्हणजे खूपच माझं, मला स्वतःला खूप छान वाटतं. माझ्याकडे बघणारालाही खूप छान वाटतं.
आणि माझ्या घरातील कुटुंब तर खूपच शांत झाले. आमच्या घरामध्ये असं परिस्थिती होती की रोज वाद, सगळ्यांचेच म्हणजे माझे दोन मुलं, एक मुलगी एक मुलगा, माझे मिस्टर, मी, चौघच जण घरामध्ये असायचो. पण चौघ जण एकमेकांशी सतत वाद असायचा, कशावरूनही. चांगलं आता बोलत बसलेले असले तरी अचानकच कुणाचा तरी एखादा शब्द वाकडा गेला की त्याच्यावरून वाद व्हायचे. पण आता घरामध्ये एवढी शांतता आहे ना, कुणी कुणाशी भांडणं नाही, कुणाचा वाद नाही, काही नाही. सगळे प्रेमाने असे एका जीवाने असे एकरूप एका जीवाने राहतात, म्हणजे सगळेजण. आज इतकं शांतता घरामध्ये झाली आणि घरात सुद्धा खूप पॉझिटिव्हिटी आली आमच्या. खूप छान वाटतं मला ह्या रेकीमध्ये आल्यापासून. 3च सेशन केले तर मला एवढा छान बदल झाला माझ्यामध्ये. तर मग मी नंतर ग्रँड मास्टरला पण ऍडमिशन घेतलं. खूप डिरिंग केली. पैशाची कुठल्याही 1 रुपयाची ऍडजस्टमेंट नव्हती माझी, तरी सुद्धा मी ग्रँड मास्टरला ऍडमिशन घेतलं. आणि बऱ्यापैकी फीचे पैसे असे गोळा करून करून मी दोन्ही सेशनचे पैसे भरले 2 टप्प्यामध्ये. अजून 1 टप्प्याचे पैसे माझे द्यायचे राहिले. पण ब्रह्मांड माझी ती तजवीज करून देणार पैशाची, मला खात्री आहे. आणि ती माझी होणारच आहे, पैशाची तजवीज. दुसरी गोष्ट, ग्रँड मास्टरला आल्यापासून माझ्या म्हणजे चेहऱ्यावरती खूप काळे डाग होते, वांग वांग म्हणतात त्याला, ते होतं सगळं. ते पूर्ण गेलं माझ्या चेहऱ्यावरचं. जामखीळ वगैरे यायचे वाढल्या होत्या, म्हणजे सुरुवात झाली ती जामखीळ यायला खूप प्रचंड. म्हणजे माझ्या वडिलांच्या अंगावरती होत्या, त्याच्यामुळे डॉक्टर्स म्हणले अनुवंशिकता असल्यामुळे तुम्हाला पण येतील बहुतेक जास्त. जरा तर त्या यायच्या, म्हणजे जे नवीन यायच्या बंद झाल्यात आणि ज्या आहेत त्या हळूहळू कमी होत चालल्यात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या डोळ्यामध्ये प्रॉब्लेम होता, म्हणजे लहानपणापासूनच तिरळेपणा होता, खूप तिरळेपणा होता. पण वय वाढत गेल्यामुळं जसं वय वाढत जाईल तसं तसं तो कमी कमी होत गेलता. पण आता आहे, माझ्या डोळ्यामध्ये तिरळेपणा आहे. पण म्हणजे तो असा स्पष्ट जाणवतो, फोटो वगैरे काढताना मला जाणवायचा. असं बघितल्यावर पण जाणवतो समोरच्याला तो तिरळेपणा. पण मी आता मध्ये माझं मी स्वतः निरीक्षण केल्यामुळे मला लगेच जाणवलं ते माझ्या चेहऱ्यातला तिरळेपणा जेवढा होता त्याच्यामध्ये थोडा प्रमाण कमी झाले आता. हे ग्रँड मास्टरचं हे करताना करून म्हणजे मेडिटेशन वगैरे करून करून त्याचं प्रमाण पण थोडं थोडं कमी होत चाललंय. आणि माझी खात्री आहे आणि विश्वास पण तेवढा आहे ब्रह्मांडीय ऊर्जेवरती आणि मंजुश्री मॅडम वरती, की त्यांच्या आशीर्वादाने माझा डोळ्यातील तिरळेपणा पूर्ण जाणार आहे, निघून जाणार आहे. आणि माझे डोळे पूर्ण व्यवस्थित होणार आहे माझं हे पूर्ण होईपर्यंतच. म्हणजे या ब्रह्मांडीय ऊर्जेने मला एवढं खूप खूप काही दिलंय ना, मी खूप खूप आभारी आहे ब्रह्मांडीय ऊर्जेचे सुद्धा आणि या मंजुश्री मॅडमचे आणि माझ्या मैत्रिणीचे, की जिने मला ह्यात आणले. आनंदाचे अश्रू आले उषाताईला. बोलता बोलता एकदम एक्सप्रेस आनंद अश्रूवरच आली. आम्ही तल्लीन झालो होतो तुम्हाला ऐकून. कोणाचंच लक्ष, नजरही इकडे तिकडे नव्हती. हो ना? सुषमाला पण रडू येतंय तुमचं ऐकून ऐकून. मला कधी वाटलंच नव्हतं मॅडम, मी आज तर कधी एवढे छान माझ्यात एवढा छान बदल होईल. मला असं वाटलं होतं की ह्या टेन्शन मध्येच आपण संपून जाणार आहोत. नाही जाणार आपण टेन्शन मध्ये संपून. आता तर नवा आयुष्याकडे बघायचे नवा दृष्टिकोन मिळालेला आहे, नवी दिशा मिळालेली आहे. आता तर काय म्हणूया, आता तर अजून नव्या गोष्टी करायच्यात. खूप छान, हो की नाही? हो ना, माझ्यात तर पूर्ण म्हणजे 20-25 वर्ष मी मागे गेले. माझी रिव्हर्स जर्नी 20-25 वर्षांनी मागे गेली मॅडम. खूप बरोबर. खूप छान वाटतं मला. म्हणजे आता माझे रिलेशन माझ्या माहेरच्या लोकांशी पण सासरच्या लोकांशी पण हं. कदाचित माझ्या स्वभावामुळं म्हणा, रागिष्ट स्वभावामुळं म्हणा, किंवा आमच्या आर्थिक परिस्थितीमुळं कुणी आम्हाला जास्त जवळ करत नव्हतं. पण ते सुद्धा आता माझे रिलेशन म्हणजे हळूहळू सुधरत चाललेत सगळ्यांशीच आपोआपच. खूप छान. छान वाटते म्हणजे तसं मला आता नक्कीच. खूप. नक्कीच. तुम्ही रिलॅक्स व्हा उषाताई, तोपर्यंत विनाताई उषाताई बद्दल बोलतात. ओके. विनाताईचा उषाताई सोबतचा प्रवास आहे. तुम्ही रिलॅक्स व्हा, तोपर्यंत तुमच्याबद्दल वीणा बोलणार. वीणा, काय बदल वाटला आपल्याला आपल्या ताईंमध्ये? आत्मनमस्ते. हं. आत्मनमस्ते स्वामी.
उषाताई उषाताईंबद्दल बोलायचं म्हणजे खूप निगेटिव्ह होत्या त्या, खूप निगेटिव्ह. आणि पॉझिटिव्ह काय बोलायचं नाही. त्यांची गाडी सुरू झाली ना की ती निगेटिव्ह. किती मॅडम सांगायचे की पॉझिटिव्ह बोला, थांबा थांबा थांबा, पण उषाताईंची गाडी काय थांबायची नाही. पण आता एवढं छान त्यांच्यात बदल झालाय, खूप पॉझिटिव्ह झालाय. जीवनाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन खूप बदललेला आहे. आणि छान. खूप छान वाटत त्यांची ती ही जर्नी बघून. छान वाटतं आम्हाला सगळ्यांना. आणि त्यांची अशी प्रगती व्हावी आमच्या पूर्ण ग्रुपची अशी इच्छा आहे की त्या खूप पुढे जाव्या, आर्थिकदृष्ट्या, आरोग्यदृष्ट्या, सगळ्याच बाबतीत. त्यांना जे जे हवंय ते सगळं ब्रह्मांड त्यांना देणारच आहे. आणि आमची तशी खूप इच्छा आहे मनापासून. सगळ्यांचीच. धन्यवाद. सगळ्यांच्या धन्यवाद सगळ्यांची विनाताई. सगळ्यांची. सगळ्यांच्या शुभेच्छाही आहेत. आणि यस, खरंच पण नक्कीच. उषाताईंनी खूप सुंदर प्रकारे ग्रहण केलं. हो ना विना? हम्म. हो. हो नक्कीच. सगळ्यांनीच, तुम्ही सगळ्यांनीच. पण त्यातल्या त्यात उषाताई वेगळं व्यक्तिमत्व. आणि हो. प्रॉब्लेम खूप, खूप मोठ्या प्रॉब्लेममुळे माणूस जिरजिर होतो ना यार. आहे की नाही, कुठंच मन नाही लागत. आणि म्हणून तो स्वभाव तसा झाला होता. हम्म. बरोबर. आणि हम्म. आशाच खुंटत गेल्या. एक केवढे स्वप्न तुटले. अगदी लहानपणापासून स्वप्न तोड तोड तोड, सगळे स्वप्न तुटतच गेले. त्यामुळे एक निराशा आली मनामध्ये. आणि आता मात्र ते सगळे स्वप्न तुटलेले. उषाताई, करणार हळूहळू. का पूर्ण? नव्याने पूर्ण होणार हो आहेत ना. त्यांची सगळी हळूहळू स्वप्न. पूर्ण करणारच, होणारच मॅडम ती. अजून एक अनुभव सांगायचा होता मला, की माझे जो मणक्याचा प्रॉब्लेम होता, म्हणजे मानेपासून अगदी शेवटच्या मणक्यापर्यंत पूर्ण मणक्याचाच प्रॉब्लेम आहे माझा. हं, ठिसूळ होऊन पूर्ण झीज झालेली असल्यामुळे माझे त्याच्यावर इलाज असं काहीच नाहीये. झीज तर काही भरून निघत नाही, आणि ऑपरेशन वगैरे पण काही करता येत नाहीत त्याचे. त्याच्यामुळं मग मी खूप त्रस्त झाले होते त्या मणक्याच्या याला. आणि माझं त्याच्यामुळं काय व्हायचं, रस्त्याने चालताना माझा एका साईडला बॅलन्स जायचा. हं. कायम एका साईडला बॅलन्स जायचा माझा रस्त्याने चालताना. मी असं सरळ किती प्रयत्न केला चालायचा, तर मी नेहमी तिरकी तिरकी चालत राहायचे. असं व्हायचं. मला माझ्या बरोबर असणार म्हणायचे, अरे तू असं का चालती, असं का चालती. पण माझं ते मला कळायचंच नाही, मी आपोआपच तिरकं तिरकं जायचे. माझा एक साईडला बॅलन्स जायचा. त्याच्यामुळे मी बाहेर जातच नव्हते एकटी. असं माझ्यासोबत कुणी असेल तरच मी बाहेर जायचे. पण मी आता म्हणजे बिनधास्त अगदी एकटी फिरते. माझा बॅलन्स जायचा बंद झालाय. मी व्यवस्थित एकटी एकटी जाते आता बाहेर. मी विशेष म्हणजे मी प्रवास सुद्धा एकटीने करते. आता नगरपर्यंत मी एकटी जाऊन आले सुद्धा. बहुत बढिया. नाहीतर तर मी सतत मध्ये मी थांबवते तुम्हाला. पण यासाठी थांबवते की बघा, सख्यांनो, आता सगळ्या सख्याच आहेत म्हणून म्हणते की गाडी गाडी पण सर्व्हिसिंगवर येते तेव्हा तिची अलाइनमेंट बॅलन्सिंग करावी लागते. बरोबर आहे ना? पूजा कार चालवतात, पूजाला माहितीये. समजा आपल्याला दूरच्या प्रवासाला जायचं आहे, आणि दूरच्या प्रवासाला जायचं आहे, त्या अगोदर आपण गाडी सर्व्हिसिंगला देतो. तेव्हा काय होते, तेव्हा जर गाडीच्या डॉक्टरने सांगितलं, आहे ना, मेकॅनिकने जर सांगितलं की तुम्हाला अलाइनमेंट बॅलन्सिंग करायचं आहे, तर तुम्ही पहिले प्रवासाला जाऊन येणार की पहिले अलाइनमेंट करणार? यस, पहिले अलाइनमेंट करणार. ओके. काहीच नाही, ते बॅलन्सिंग हुकलं होतं फक्त शरीराचं, म्हणून या सगळ्या गोष्टी होत. आणि आता काय झालंय, बॅलन्सिंग झालाय, अलाइनमेंट झालाय. आता काही आपले चाक इकडे तिकडे जाणार नाही उषा. ते सरळ धावणार, काळजी करू नका. हो ना. पूर्वी मी एकटी जरी गेले ना, कधी प्रसंग आला तर मला जावं लागलं, तर मी सतत फोन माझा चालू असायचा ह्यांना. मी इथं आले, मग आता इथं आले, इथं कुठं गाडी बघू, कुठं कुठल्या रस्त्याने जाऊ, कुठं काय करू, सतत फोन चालू असायचे माझे. पण मी आता म्हणजे बस स्टॉपला जरी उभी राहायचं म्हणलं, मला एखाद्या बसमध्ये चढायचं उतरायचं म्हणलं तरी भीती वाटायची मला, सिटी बसमध्ये. पण मी आज तर काय म्हणजे एकटीच आले सुद्धा एकटीच. 2 बस बदलून आले. आणि फोनही केला तुम्ही नाही यांना. व्यवस्थित अगदी पोहोचले घरी मी. खूप छान. म्हणजे आत्मविश्वास वाढला आहे. हो ना? हो ना. हिंमत आली आहे. भीती वाटत नाही. म्हणजे मला पूर्वी कशाची पण भीती वाटायची, खूप भीती वाटायची मला, कशाची पण भीती वाटायची. असं मला 4 बायकांच्यात जायचं म्हटलं तरी भीती वाटायची मला. का तर म्हणजे आपल्याकडं आपण मी कुठेही गेले तर माझ्या पर्समध्ये फक्त फोन असायचा, पैसे वगैरे काही नसायचे. आणि मग त्याच्यामुळे मी मैत्रिणींमध्ये वगैरे कधी जायचीच नाही कुठं. कारण आपल्याकडे काही नसतं, उगाच त्यांच्या बरोबर जायचं, मग त्या कुठंतरी घुसणार, इकडं तिकडं हे घे ते घे, खाणं पिणं वगैरे. मग ते आपल्याला सारखं सारखं मला कुणाचं हे घ्यायला आवडत नाही, त्याच्यामुळे मी जायचे नाही कुणाच्यातच, कधीच नाही गेले.
पण मी आता म्हणजे कुणाबरोबर जरी नाही गेले तरी माझं मी जाऊन माझी काय कामं असतील ते मी करते, किंवा नाही करमलं तर माझ्या मिस्टरांना घेऊन आम्ही आपलं एखादी चक्कर मारून येतो. असं चालू आहे म्हणजे व्यवस्थित आपलं. असं की ही लाईफस्टाईल चेंज गरज झाली. पडत नाही मला असं. गरज नाही पडत की आता कुणीतरी माझ्याशी येऊन गप्पा मारल्या पाहिजे, माझा वेळ घालवला पाहिजे, किंवा मला बोर झालं मी कुणाच्या इथं तरी जाऊन बसलं पाहिजे, बोलत बसलं पाहिजे किंवा काय, असं नाही. आता माझं याच्यामध्ये आल्यापासून माझा दिवस पूर्ण घरातच जातो, वेळ पूर्ण. आणि मला काही वाटत नाही त्याचं पूर्ण. म्हणजे कामं वगैरे आवरले की माझं मेडिटेशन करायचं, किंवा रेकीचे काही व्हिडिओज वगैरे असतील काय ते बघायचं. मग असा याच्यात वेळ जातो. मला कधी आता जाणीव होतच नाही की आपल्याला कुठेतरी जाऊन आपला वेळ घालवला पाहिजे बाबा, असं याची गरज पडत नाही. उषाताई, माझ्याकडे एक किती छान जगण्याचं माध्यम मला मिळालंय ते. येस, आणि यानंतर तुमची पर्स मात्र भरलेली राहणार हे पण लक्षात घ्या. ओके. तुमच्या हा. आशीर्वादाने, ब्रह्मांडाच्या येस. आशीर्वादाने नक्की तसंच व्हावं मॅडम. खूप नक्कीच इच्छा आहे तुमचा माझी ती. बिझनेस खूप छान चालणार आहे. वेट अँड वॉच ज्याची सुरुवात झालेली आहे पुढील वर्षी, जसं आता आता गुरुपौर्णिमेच्या मागच्या गुरुपौर्णिमेला ज्यांचा शक्तिपात झालेला होता त्यांनी सांगितलं की मॅम, मागचं वर्ष आणि हे वर्ष हे खूप बदललेलं आहे. हा गुरुपौर्णिमेचा जो दिवस आहे तो आमच्यासाठी तो वेगळा होता आणि हा वेगळा आहे. तर हेच तुमच्यासोबत होणार आहे उषाताई. यानंतर मात्र पर्स ती भरलेली असणार आहे. उषाताईचा हात देणाऱ्यांमध्ये असेल, एवढं मात्र नक्की. इतरांसाठी तुम्ही तुमच्यासाठी पण भरपूर करणार आणि दान पण करायला लागणार, तेवढं लक्षात घ्या. असंच व्हावं मॅडम, माझी खूप इच्छा आहे हे सगळं असं घडावं म्हणून. हो जाएगा. घडणार घडणार मेडिटेशन नक्कीच सोडायचं नाही. घडणार. हो, मेडिटेशन चालू असतं मॅडम. आज फक्त सकाळचं झालं माझं प्रवासामुळं, तुम्ही प्रवास पहाटेचं. करून आजच आल्या? हो हो, आत्ता आले मगाशी मी 5 वाजता. सकाळी 10 वाजता गाडीत बसले होते मॅडम, 5 वाजता पोहोचले इथं. आल्यावर घरातलं स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं, माझं आवरलं, सेशनला बसले. येस, ती ऊर्जा आत्ता समजते आहे. हो ना. नाही हो तर हो मला असं वाटते की 15 मिनिटाच्या उशातही जाते की त्या म्हणे की मॅम पोळ्या पोळ्या केल्या, एक पोळी 2 पोळ्या केल्या की मी झोपायची, भाजी केली की झोपायची. हो ना उषाताई? हो. मेडिटेशनला सुद्धा मॅडम सुरुवातीच्या ना पहिल्या सेशनच्या वेळेस वगैरे तुम्ही अर्ध पद्मासनामध्ये वगैरे बसायला लावायचे ना, तर मला फार तेवढं ते मेडिटेशन पूर्ण होईपर्यंत 39 मिनिटाचं मेडिटेशन पूर्ण होईपर्यंत बसवायचंच नाही. मी पाय लांब करायचे बसून खाली. आणि सेशन होईपर्यंत पण मी कधी मांडी पूर्ण घातली नाही. पाय लांब कर, जवळ कर, असं सारखं हालचाल चालू असायची माझी. मला असं बसवतच नव्हतं ते. नंतर नंतर मी चेअरवर बसायला लागले, मग मांड्यांना खूप रग लागून पायांना मुंग्या खूप यायच्या. मग ते पण सोडून दिलं मी, आता चेअरवर बसायचं. मी सोफ्यावर बसूनच मेडिटेशन करते. पश्चिमेला तोंड होतं माझं, पण तुम्ही म्हटलं चालतं काय होत नाही, मग मी बसते सोफ्यावरती. पण आता बसता येतं मला व्यवस्थित. पूर्ण मांडी सेशन भरून. होईपर्यंत मी बसते. मांडी घालून नाही बसता येत एवढा वेळ, पण सोफ्यावरती व्यवस्थित बसता येतं. अजून जरा कमरेपासून खाली पायांना खूप मुंग्या येतात माझ्या, सारख्या सारख्या मधून मधून वात येऊ येतो, द्या. मुंग्या येतात. हं, हं. त्याच्यामुळं मग बसता येत नाही म्हणा एवढं. पण बरं बदल आहे, जरा पहिल्यापेक्षा बदल आहे पायांमध्ये सुद्धा. बरं. अच्छा, अगोदर तुम्हाला मांडी नाही मारता यायची, आता मांडी मारता येते का? मांडी घालता येते आता. छान. घालता येते पण ठी- जास्त वेळ नाही बसता येत असं मांडी ठीक घालून. आहे ना. ठीक आहे ना. ठीक आहे ना. पंगत मध्ये जेवायला बसू शकलो आपण, भरपूर आहे. हो आहे ना. हा, पंगत मध्ये जेवायला बसू शके म्हणजे 15 ते 20 मिनिटापर्यंत मांडी मारता आली तरी भरपूर आहे. हळूहळू हळूहळू यामध्ये अधिक बदल होईल ताई. हो. आहे ना. हा. मी तर तेव्हा घरात जेवायला बसल्यावर सुद्धा पाय पसरूनच जेवायला बसायचे. मला सगळे डॉक्टरांनी पण सांगितलं होतं, घरातल्यांनी सांगत होते, सोफ्यावर बसून जेव तू, स्टूलवर म्हणजे ताट वगैरे घेऊन. पण मला वरती बसून जेवलं की पोट भरल्यासारखंच वाटायचं नाही. मला ते आवडतच नव्हतं वरती बसून जेवायला. मी खालीच बसून जेवायचे, पाय पसरून ताट ठेवायचे खाली एका साईडला आणि पाय पसरून जेवण करायचे. आता पण आता नाही, आता मी मांडी घालून जेवायला बसते. आणि वा, पूर्ण जेवण होईपर्यंत मी मांडी घातलेली असते. खूप सुंदर. खूप सुंदर. सगळ्यांना माझ्या तुम्हाला उषाताईला काही विचारायचं आहे का? हा बोला माझ्या उषाताई. मुलांमध्ये पण छान शांतता आली मॅडम. माझ्या मुलांचा स्वभाव पण शांत होत चाललाय हळूहळू. मी तुमच्याकडून क्रिस्टल पण घेतले, ते क्रिस्टलचा पण छान अनुभव आहे मला घरामध्ये. म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी राहते घरात खूप छान.
माझ्या मुलीला नक्कीच. पण जॉब लागला. म्हणजे तिचं शिक्षण पूर्ण झालं, MSc एक्झाम दिली तिने आणि लगेच इंटरव्ह्यूला पण गेली. म्हणजे कॉल आला तिला, इंटरव्ह्यूचा कॉलला गेली, इंटरव्ह्यू देऊन आली. आणि विशेष म्हणजे ती इंटरव्ह्यू देऊन आली, तिला जॉब लागला तरी आम्हाला सुद्धा माहित नव्हतं की ती इंटरव्ह्यू देऊन आली, तिला जॉब लागला. तिने जॉब लागल्यानंतर आम्हाला सांगितलं की मी अशा शाळेमध्ये इंटरव्ह्यू देऊन आले होते आणि मला जॉब लागला सुद्धा तिथे. आणि फर्स्ट म्हणजे ती पहिल्यांदाच गेली तिथे जॉबला, तरी सुद्धा त्यांनी छान पेमेंट तिला देतात ते. 20,000 रुपये पेमेंट तिला त्यांनी ठरवलेले द्यायला. हा, मस्त. आनंदी आनंद सर्वीकडे. असं सगळ्या गोष्टी छान होणार आहेत. बघसाल तुम्ही. तिला तिला ओके. आता करायचं होतं जॉईन आत्ताची बॅच, पण तिचं ते पथक चालू झालं ना, ढोल पथक आता गणपतीमुळं. मग तिला ते जाती ते 8 वर्ष झाले ती करते ढोल पथकात. तर आपली मग बॅच ती सकाळी म्हटली 6ची आहे सध्या. नाही, पण तिला 7ला जावं लागतं जॉबला मॅडम. बरं बरं. 7 पर्यंत संपणार नाही ना आपलं. हो, राईट. 7ला संपेल आपलं सेशन. 6 ते 7. काय तिला हरकत नाही, गाडी नेक्स्ट टाइम बसेल. काय हा. हरकत नाही. ओके. हो. येस. जेव्हा जेव्हा तिच्यामध्ये तो वेळ येईल, कोणाला आपल्याला उषाताईला काय विचारायचं आहे, तुम्ही पटापट विचारा. हा. अलकाताईला पहिला हात वर आला. ओके, अलकाताई. आत्मनमस्ते मॅडम. आत्मनमस्ते सर्वांना. आत्मना उषाताई, मला असं विचारायचं होतं की तुम्हाला फर्स्ट रेकी पासनं तर ग्रँड मास्टर पर्यंत कुठलं मेडिटेशन आवडलं आहे ते मला सर्वांना सांगा मॅडम. फर्स्ट डिग्रीचं मेडिटेशन आवडतं ती खूप. आणि ह्याचं ग्रँड मास्टरचं एक खूप आवडतं मेडिटेशन. बोला. ओके, नेक्स्ट. आणि किती होतात तुमचे मेडिटेशन मग? मी सकाळी मॅडमच्या बरोबर एक करते सकाळचं, त्याच्यानंतर ग्रँड मास्टरचं एक करते आणि पॉवर बॉल आणि पिरॅमिड रोज करते. छान. आणि झालं तर आणि चक्राचं, कारण म्हणजे कसं मला वेळ असतो, पण माझं ते नेट पॅक पुरत नाही त्याला दिवसभर ना, त्याच्यामुळे मग मी तेवढंच करते. बचत करून करून करते. हो, संध्याकाळी सेशनला पुरत नाही, मग नेमकं तुम्ही महत्वाचं काहीतरी पॉईंट सांगत असताना माझं संपलेलं असतं असं होतं. म्हणून मग ते जपून ठेवते मी संध्याकाळच्यासाठी. खूप सुंदर. खूप आणि सुंदर. उषा मानसी. तुमचं खूप ब्रह्मांडीय ऊर्जेचं आणि तुमचं खूप खूप, कारण तुम्ही इतकी आत्मसात केली आहे ना, ऊर्जा ऊर्जा घेऊन. आणि जवळजवळ 25 वर्ष तुम्ही पाठीमाला, आता इतकं, आता तुम्ही जवळजवळ 25 वर्षाचा, अगदी मेहंदी वगैरे सगळा तुम्ही चेंज केलेला आहे. खूप म्हणजे खूपच सगळाच बदल घडवून आणलाय. खूप छान झाले तुमचं. छान. आमच्या घरात पण सगळे खुश आहेत मॅडम. असणारच. तुम्ही ना, तुम्ही उषाताई एक स्त्री म्हणजे घराची ऊर्जा आहे. ओके. हो. ती ऊर्जावान असेल तेव्हा सगळं कुटुंब छान असतं. हो ना. ते पहिलं म्हणजे मानसी. माझीच खूप चिडचिड व्हायची ना, त्याच्यामुळे घरात पण मग ते वातावरण खूप हे असायचं. आता म्हणजे बरोबर. मी स्वतः शांत असते, मी समजून घेते सगळ्यांना, त्याच्यामुळे सगळे पण खूप छान असतात असे. आणि माझ्यातला बदल पण सगळ्यांना खूप छान आवडलाय म्हणजे. मनापासून स्वीकारले तुम्ही खूप. हो ना. छान. खूप सुंदर. मानसी. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. उषाताई, आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. उषाताईंचा जसं बघितलं आमच्याबरोबर, त्या फक्त ग्रँड मास्टरलाच होत्या म्हणजे, तर माझी आत्ताच त्यांची ग्रँड मास्टर मध्येच ओळख. पण त्यांच्यामध्ये जो पहिल्या दिवशीचा उषाताई आणि आजच्या उषाताई यामध्ये खूप ट्रिमेंडस चेंजेस आहेत. खूप सुंदर आहे. दुसरी गोष्ट की आम्ही तुमच्यासाठी ना ब्रह्मांडाला एक गोष्ट रेकी देऊ सगळे मिळून, की तुमच्या घरात वायफाय येऊ देत, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त मेडिटेशन करता येतील. कारण मेडिटेशनने अजून तुमच्यामध्ये खूप छान छान जे तुम्हाला पाहिजे आहे ते सगळं आत्मसात होईल. दुसरी एक गोष्ट असं तुम्हाला विचारायचं आहे की मेडिटेशन जेव्हा तुम्ही करताय तेव्हा तुम्ही म्हणजे ऍज अ रेकी ग्रँड मास्टर, मेडिटेशन करताना किंवा सर्व गोष्टींमध्ये ऍज अ आई म्हणून तुमची भूमिका कशी आहे? तुम्ही आई म्हणून मुलांशी. तर हा. मी रोज म्हणजे माझे मुलं जॉबला जातात दोघं पण ना, आता त्याला बारक्याला पण इंटर्नशिप करायला लावली, त्याच्यामुळे दोघंही प्रवासाला जातात रोज. तर मी रोज सकाळी मेडिटेशन करताना म्हणजे अफर्मेशन मॅडम देत असतात त्या तर देतेच मी, पण त्यात ऍड माझी एक अफर्मेशन असते की माझे दोन्ही मुलं रोज प्रवासाला जातात, ते जॉबला जातात, त्यांचा जाताना येतानाचा प्रवास सुरक्षित आणि सुखरूप व्हावा.
दोघंही व्यवस्थित म्हणजे त्यांचं संरक्षण ब्रह्मांडीय ऊर्जेने करावं, हे अफर्मेशन माझं रोज असतं मुलांसाठी. माझ्या मिस्टरांना म्हणजे मध्ये रक्त खूप शरीरात त्यांच्या कमी होतं, 6 पॉईंट होतं. ते मी मॅडमला पण सांगितलं होतं. मग त्यांनी मला त्यांना हिलिंग द्यायला सांगितली होती. पण मी रोज त्यांना म्हणजे अफर्मेशन देत होते. त्यांचे जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं होतं की ब्लडच्या भरपूर म्हणजे सगळ्या टेस्ट करायला लावल्या होत्या सगळ्या प्रकारच्या. तर त्या टेस्टमध्ये म्हणजे शुगरची पण टेस्ट होती. आणि ह्यांना म्हणजे मला असं वाटायचं की त्यांना शुगरची टेस्ट म्हणजे त्यांची पॉझिटिव्ह येऊच नाही. कारण ते शुगर असलं की बरेचसे आजार मागे लागतात मग. आणि मग म्हणून मला ते नेहमी तसं वाटायचं. मी रोज अफर्मेशन द्यायचे की त्यांची टेस्ट नॉर्मल आली बाबा, त्यांची टेस्ट नॉर्मल आली म्हणजे निगेटिव्ह आली असं. तर ते तसंच झालं म्हणजे त्यांना शुगर निघालीच नाही, म्हणजे कुठलेच म्हणजे ब्लडचे कुठलेच प्रॉब्लेम निघाले नाही त्यांना एवढ्या टेस्ट केल्या तरी. फक्त त्यांना हिमोग्लोबिन कमी निघालं. आणि मग ते इंजेक्शन वगैरे देऊन त्यांचं ते पुढं चालू ठेवलं म्हणजे खाणं वगैरे. तर आता व्यवस्थित आहे त्यांची तब्येत पण. पण आता मध्ये पण त्यांच्या नखाला काहीतरी झालं होतं. ते नखुरड्यासारखं काहीतरी झालं, तर ते डॉक्टरांनी सांगितलं होतं तुम्ही घरच्या घरीच ते हे करा म्हणून. पण ते काय बरं होत नव्हतं त्यांनी सांगितलेलं उपचार करून घरच्या घरचा. मी मग 2-3 दिवस त्यांना रेकी दिली की ते हं. क्लिअर व्हावं म्हणून त्यांचं. तर ते पण आता बऱ्यापैकी म्हणजे बरं झालंय ते नखाचं सुद्धा. खूप छान. असं म्हणजे मी छोटे छोटे प्रॉब्लेम्स घरातले असते जे मला काय वाटतं ते मी रोज मॅडमच्या याच्यामध्ये करत असते ना ग्रुप मेडिटेशन, त्यावेळेसच ते हे करते मी. मग त्याचा खूप छान रिझल्ट येतो. आणि नंतर जेव्हा मी मेडिटेशन करते स्वतः तेव्हा पण रेकी देते अशी. मग ते होतं म्हणजे. खूप छान. असे येस, मोठे म्हणजे मोठे तुम्ही आता प्रोटोकॉल अजून दवाखाने बंद माझ्याकडं. करायचा आहे घरचा तर. हो मॅडम, बऱ्यापैकी कमी बंद झालाय म्हणजे दवाखाना खरंच बंद झालाय दवाखाना आमच्या घरातला बऱ्यापैकी. नाहीतर आमच्या निम्मा पगार तर ह्यांचा त्या दवाखान्यालाच जायचा. आठवड्यातून मला एकदा तरी इंजेक्शन करायला जायला लागायचं. माझ्या पाठाणीत कायमस्वरूपी चमकच भरायची, कायम चमक भरायची मला. म्हणजे जसं तिन्ही सीझर झाले, तिसरं सीझर जेव्हा झालं तेव्हापासून मला तो आजार झाल्यासारखंच झालं. इंजेक्शन घेऊन घेऊन म्हणजे माझी चाळणच झालेली पूर्ण. एवढे इंजेक्शन मी घेतलेत. कधी कधी तर आठवड्यातून 2 वेळा इंजेक्शन घ्यायला लागायचं मला. नंतर नंतर ते डॉक्टर तर मी गेले तर विचारायचंच नाही काय झालंय म्हणून, तो इंजेक्शनच भरायचा पहिलं. त्या डॉक्टरला नाही माहित झालं ह्यांना काय होत नाही, एवढंच होतं ह्यांना, इंजेक्शनच द्यायला लागतं ह्यांना चमकीचं. आणि अशी आता परिस्थिती झाली. किती दिवस झाले इंजेक्शन घेतलं नाही? आम्ही रेकीत आल्यापासून मॅडम मी फक्त एकदाच इंजेक्शन घेतलं. माग म्हणजे ग्रँड मास्टर आणि रेकीचं जेव्हा मध्ये गॅप पडला होता ना त्यावेळेस, हं. तेव्हा एकदाच इंजेक्शन घेतलं, परत नाही घेतलं मी. खूप छान, खूप छान, खूप सुंदर. असं बघा, म्हणजे माझा आ- दवाखानाच बंद उषाताई झालाय मॅडम. उषाताईकडून आहे ना आदर्श घेण्यासारखं आहे बरं काय. कारण त्यांचे एक्सेप्टन्स खूप आहे. होतं सुरुवातीला ती निगेटिव्हिटी होती, त्यामुळे त्या गोष्टी जायच्या नाही. कारण गाठोडं तेवढं होतं, लक्षात घ्या. आपण सगळेजण हसलो पण कधी कधी. पण ना ते गाठोडं तेवढं होतं ना, त्या करणार काय, जमा झालेलं तेवढं होतं. जोपर्यंत प्युरिफिकेशन होत नाही तोपर्यंत त्या उकड्या येतातच आतून. एवढं लक्षात घ्या सगळ्यांनाच. ओके, फक्त इथे प्रमाण थोडंसं अधिक होतं. पण ना उषाताई, तुमचा स्वीकार खरंच खूप मानलाय तुम्हाला. मानलं पाहिजे खरंच. जेवढं कौतुक करावं, जेवढ्या शुभेच्छा द्याव्या, दोन्ही गोष्टी कमीच पडतील, शब्द कमी पडतात. माझा स्वभावच तसा आहे मॅडम. एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं मी तर ती मग शेवटपर्यंत कुणी किती काही केलं तरी माझ्याच्याने ते होतच नाही. आणि जे एखादं करायचं म्हटलं तर मी शेवटपर्यंत किती किती संघर्ष करायची वेळ येऊ दे माझ्यावरती, मी ते पूर्णच करते. हो, पण मग तुम्ही आता त्यामध्ये बदल केला ना, माफ केलं ना तुम्ही हो सगळ्यांना, आहे की हो नाही? अगोदर जे होत नव्हतं, आता स्वभाव बदलला की नाही, माफ हो. केलं गेलं. ओके, एक तुमचं होतं की आम्ही केस कापणार कापणार नाही. हो ना, ते बघा किती छान हेअरस्टाईल लावल्या गेली. ते रिवर्स जर्नी किती वर्षांनी झाली तेवढं सांगा, मग आपण थांबूया. 20 ते 25 वर्षांनी रिव्हर्स जर्नी झाली मॅडम. ते असणं, ते वागणं, ती शरीरामधील ऊर्जा, सगळ्याच गोष्टी बदल झाल्या का, तेच पण सांगा. नाही, सगळ्या गोष्टींमध्ये बदल झाला मॅडम. म्हणजे मी
लग्न झाल्यानंतर जेवढ्या स्पीडनी आणि जेवढं काम करायचे ना, म्हणजे घरी लग्न होऊन इथं सासरे आलते तेव्हा पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत कंटिन्यू चालू असायचं काम. तसं नंतर माझे जेव्हा 3 सीझर झाले यानंतर आमचा व्यवसाय पण होता. व्यवसाय करून 3 मुलांचं, लहान होते सगळे छोटे छोटे, एवढ्या सगळ्यांचं करून एवढं माझं दुखणं होतं 3 सीझरचं, म्हणजे अशक्तपणा वगैरे हे सगळ्या गोष्टी सांभाळून मी व्यवसाय त्यांना करू लागायचे, घरातलं सगळं करायचे. पहाटे 4 वाजता उठून रात्री 12 वाजेपर्यंत माझं काम चालू असायचं, कंटिन्यू स्टँडिंग असायचे मी दुकानात सुद्धा. नंतर नंतर ते हळूहळू मग मला त्रास वाढत गेला शरीराचा, मग ते कमी कमी होत गेलं, मग माझ्याच्याने होईना झालं. म्हणजे होईच ना अशी परिस्थिती माझी झाली होती. दोन्ही मुली मला मदत करायच्या कामात, तरी मला जेवढं माझ्या वाट्याला यायचं तेवढं सुद्धा करणं होत नव्हतं. पण ते आता मी जेव्हा हे माझं ग्रँड मास्टर मध्ये मी आल्यानंतर माझी जी रिव्हर्स जर्नी झाली ना, तर मी त्या दिवशीच म्हणजे मी स्वतःच बघितलं की सकाळी 4 वाजल्यापासून मी रात्री 12 वाजेपर्यंत काम करते. म्हणजे याचा अर्थ 24 तासातले 18 तास मी स्टँडिंग राहू शकते आता. जी मी 15 मिनिटं सुद्धा कंटिन्यू एक ठिकाणी उभं राहू शकत नव्हते, किंवा बसू शकत नव्हते, किंवा झोपू सुद्धा शकत नव्हते 15-20 मिनिटं एका एका पोज मध्ये. मला सारखं इकडं इकडं झोपले तरी व्हायला लागायचं. पण आता म्हणजे मी त्या दिवशी माझी मैत्रीण आणि तिचे मिस्टर आले होते भेटायला मला. 4 वाजता 4:30ला उठल्यापासून मी काम करत होते मी, मॅडम. ते रात्री 12 पर्यंत ते गेले होते, म्हणजे 5-6 वाजता गेले ते. पण 6 नंतर सुद्धा तिथून पुढं परत आमचं सगळ्यांचं स्वयंपाक, जेवण, भांडी वगैरे हे सगळं 12 पर्यंत चाललं होतं माझं. म्हणजे शेवटी 11:15ला मी सगळं आवरून बेडवर पडले होते. त्यावेळेस मी विचार केला, अरे आपण सकाळी उठलोय किती वाजता, किती वाजल्यापासून आपला हात चालू आहे. तर मी ते तास मोजले तर 18 तास झालते मॅडम कम्प्लीट. म्हणलं 24 तासातले आपण जर 18 तास एवढं काम करू शकतोय आत्ता, तर म्हणजे मधला काळ आपला किती वायाला गेला. जर माझी तब्येत बरी असती तर मी स्वतःच कुठेतरी काहीतरी काम केलं असतं. आज किती पैसे कमवले असते, आज आपले स्वतःचे स्वतः किती स्वप्न पूर्ण करू शकलो असतो आपण, आपले पण आणि मुलांची सुद्धा. परिस्थितीमुळे मुलं सगळी हुशार असताना सुद्धा त्यांना प्रत्येक ठिकाणी कॉम्प्रोमाइज करावं लागलं. म्हणजे ती खूप कॉम्प्रोमाइज आता नाही करावी ऍडजस्टमेंट लागणार. करायला लागले. आता सगळ्या गोष्टी छान होणार, कारण ऊर्जेने निवडलं आहे. ही परीक्षा होती तुमची, परीक्षेनंतर आलेलं यश आहे हे. आणि म्हणून युनिव्हर्स तुम्हाला भरभरून देते आहे, कारण तुम्ही भरपूर परीक्षा दिल्या, एवढं लक्षात घ्या. ओके, परीक्षेनंतर ठीक आहे मिळालेलं, मॅडम. मोठ्या परीक्षेनंतर मिळालेलं मोठं यश, हा की नाही, असं खूप म्हणजे म्हणूया. जसं मला कळतंय तसं मी आतापर्यंत संघर्ष, पूर्ण संघर्ष, प्रत्येक प्रत्येक दिवस संघर्षातच गेला माझा. आता एकही यानंतर दिवस प्रत्येक असा नाही. दिवस आनंदाचाच असणार आहे, आहे ना हो ना. आता? येस, खूप सुंदर. उषात, एक मी जरी म्हटलं होतं तुम्हाला थांबायचं, पण स्वातीकडून अशी ऍक्शन आली की स्वातीला तुम्हाला काहीतरी विचारायचंच आहे. ओके, त्या छायाचं मन असं होऊन राहिलं की मला काहीतरी एक विचारू द्या मॅडम. बोला स्वातीताई. आत्मनमस्ते. आत्मनमस्ते. उषाताई, खूप सुंदर दिसतंय, तुमच्याकडेच पाहत राहावं असं निश्चितच वाटतंय. खूप छान. आपली रिव्हर्स धन्यवाद, जर्नी धन्यवाद खूप ताई. छान. थँक्यू व्हेरी मच. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आपलं ग्रँड मास्टर मध्ये आल्यापासून आता भावंडांशी आपलं आता रिलेशन कसं आहे, बॉन्डिंग कसं आहे? छान आहे मॅडम. भावंडाशी म्हणजे मोठ्या भावाशी तर माझं पहिल्यापासून चांगलं होतंच. आणि धाकट्या भावाशी म्हणजे आता कुठं सुधारायला चालू झालं म्हणजे तर तो ऑफ झाला मध्ये 2 महिन्यापूर्वी. आणि 2 नंबरच्या भावाशी मी जवळजवळ 30-35 वर्ष झाले मी, आमचं कसलंच कॉन्टॅक्ट नाही. म्हणजे अगदी माझ्या मुलांना माहित सुद्धा नाही तो आपला मामा आहे म्हणून. म्हणजे बोलतच नाही आम्ही. तर त्याच्याशी पण मी स्वतःहून बोलले आता मध्ये. त्याचा मुलगा 6 महिन्यापूर्वी एक्सपायर झाला, तेव्हा मी स्वतःहूनच, मला माझ्या अगोदरच्या बहिणीने कळवलं की असं झालं म्हणून, तर आम्ही दोघं लगेच गेलो होतो इथनं. त्याच्या माहितीला वगैरे पण गेलो, त्यावेळेस पण मी त्याच्याशी बोलले. त्याच्यानंतर स्वतःहून त्याला 2-3 वेळा फोन केले. म्हणजे मी स्वतः पुढाकार घेतलाय आता ह्या गोष्टीसाठी. नाहीतर मी कधीच म्हणजे स्वतः पुढाकार घेतलाच नसता, मरेपर्यंत कधी घेतला नसता. पण मी आता याच्यामध्ये रेकीमध्ये आले, त्यामुळं मी स्वतःहून म्हणजे आपोआपच माझं इच्छा होती, मनातून होती की आपण बोलावं, त्याच्याशी फोन करावा,
विचारावं त्याच्या मिसेसची तब्येत कशी आहे, त्याची कशी आहे, असं याच्यासाठी तरी मी फोन केला त्याला 2-3 वेळा. आणि आता माझा छोटा भाऊ ऑफ झाला त्यावेळेस तो पण तिथं होता ना, तो 2-3 वेळा आला, सगळ्या कार्यक्रमाला होता तिथं. त्यावेळेस पण मी त्याच्याशी छान बोलले, तो पण बोलला माझ्याशी, त्याचा मुलगा पण बोलला. फक्त आता म्हणजे त्याची मिसेस नाही बोलली माझ्याशी आणि मी पण नाही तिच्याशी होऊन बोलले. म्हणजे अजून इच्छा होत नाही माझी तिच्याशी बोलण्याची. सगळे नाते छान होतील, काही काळजी करू नका. वेट अँड वॉच. ओके. कारण आता ग्रँडमास्टर झालेले आहात आणि तुमचा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जाईल. आता मात्र अंतर्मनापासून इच्छा करा की नणंद भावजया पण आम्ही एकत्र येणार आहे. ओके. कारण हो, भावाचा जीव नक्की. भावजईमध्ये. हो. आणि जर भावजई सोबत बॉन्डिंग छान तर भावासोबत छान. एवढं एवढं कायम लक्षात ठेवायचं. ओके. खरं तर आपल्याकडे आलेली ती वेगळी मुलगी, तिला आपण भरपूर प्रेम लावूया. आपला भाऊ पण आपल्यापासून आपल्या जवळ येतो. ओके. नाही, ठीक आहे. आम्ही जे खूप झालं असेल ते खूप माफ खूप करूया. आम्ही भूतकाळ खूप प्रेम दिलं मॅडम त्यांना. भूतकाळ सोडून देऊया. ओके. नवा नवा आपली रिवर्स जर्नी झाली आहे. आपण पुढे निघूया. हो की नाही? येस. येस. हा. आपण प्रेमाचा वर्षाव करूया कुठल्याही नात्यावर. छान आपले नाते छान करूया. ओके. चला. तर मग अगदी अंतर्मनापासून धन्यवाद उषाताई. खूप सुंदर तुम्ही तुमची जर्नी शेअर केली आणि खरंच दिलखुलासपणे बोलला आहात. भावंडांबद्दल सुद्धा दिलखुलासपणे बोलला आहात. तुम्ही सगळे भाऊ तुमचं सगळं छान बॉन्डिंग असणार आहे. आपण म्हटलंय ना, की आता पुढचं वर्ष, पुढची दिवाळी, पुढचं सगळं आयुष्य खूप सुंदर असणार आहे. ओके. आणि ते शेअरिंग करायला मात्र पुन्हा ग्रँड मास्टरच्या मीटअप मध्ये तुम्ही करणार. आपण सगळे साक्षीच असणार आहात. ओके. येस मॅम. दिवाळीनंतर होणारा जो प्रोग्राम आहे आपला शेगावचा, त्यामध्ये सुद्धा तुम्ही जे शेअरिंग करसाल ना, ते यापेक्षा अधिक वेगळं असणार आहे. हो, नक्कीच. हं? नक्कीच मॅडम. अधिक 2, 4, 10, 15, 20, 50, 100 पायऱ्या खूप सुंदर पुढे गेलेले तुम्ही असणार आहात. एवढे पुढे गेलेले असणार आहात की तुम्हीच सगळेजण कौतुक करणार तुमचं. हो ना? हो. येस. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंदी आनंद. आनंद सर्वीकडे. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. धन्यवाद मॅम.